नमो नमः. वेलकम टू एक्सपर्ट विथ गौरी. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वीचं संस्कृत विषयाचं पान नंबर 14वरील धडा 6 संख्या. तर यासाठी मी आता तुम्हाला थोडंसं माहिती देणार आहे. या पाठात संख्यावाचक विशेषणांपैकी 1 ते 50 अंकांचीच आपण ओळख करून देणार आहोत आणि पुढच्या ज्या 51 ते 100 जे आहेत ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. यापैकी काही शब्द मराठीत आपल्या कानावर पडलेले आहेत, म्हणजेच आषाढी एकादशी, त्रिमूर्ती, पंचायतन, षड्रिपू इत्यादी. आता त्यांचा नीट अर्थ कळू लागेल. एकादश म्हणजे काय, तर एकादश म्हणजे 11. एकादशी म्हणजे 11वी तिथी. आषाढी एकादशी करतात की नाही तुम्ही? हो, त्याच्यामधली एकादशी म्हणजे 11वी तिथी. त्रि म्हणजे 3, हे त्रिकूट. बेत्रिक 6 या संदर्भात आपण ऐकलेलेच आहे. पंच म्हणजे काय? 5 देवांचे एकत्र स्थान. पंच म्हणजे आपण तुम्ही क्रिकेटमध्ये पंच पाहता तो नाही बरं का, तर पंच असं येथे नामकरण घ्यायचं आहे. पंच म्हणजे काय, तर 5 देवांचे एकत्र स्थान. षट म्हणजे काय? 6. धोनीने जर का 6 मारले तर मराठी पेपरमध्ये बातमी येते बघा की धोनीने किती षटकार मारले, तर त्याच्यातला षटकारमधला पहिले 2 शब्द आहेत, अक्षर आहेत. षट म्हणजे 6, रिपू म्हणजे शत्रू, म्हणून षड्रिपू शब्द बनला आहे. आता या ठिकाणी आपण 1 ते 50 अंक म्हणणार आहोत, तर माझ्या मागं पण तुम्ही म्हणायचा प्रयत्न करायचा आहे. 1 एकम, 2 द्वे, 3 त्रीणि, 4 चत्वारि, 5 पंच, 6 षट, 7 सप्त, 8 अष्ट, 9 नव, 10 दश, 11 एकादश, 12 द्वादश, 13 त्रयोदश, 14 चतुर्दश, 15 पंचदश, 16 षोडश, 17 सप्तदश, 18 अष्टादश, 19 नवदश, 20 विंशतिः, 21 एकविंशतिः, 22 द्वाविंशतिः, 23 त्रयोविंशतिः, 24 चतुर्विंशतिः, 25 पंचविंशतिः, 26 षड्विंशतिः, 27 सप्तविंशतिः, 28 अष्टाविंशतिः, 29 नवविंशतिः, 30 त्रिंशत्, 31 एकत्रिंशत्, 32 द्वात्रिंशत्, 33 त्रयोत्रिंशत्, 34 चतुस्त्रिंशत्, 35 पंचत्रिंशत्, 36 षट्त्रिंशत्, 37 सप्तत्रिंशत्, 38 अष्टात्रिंशत्, 39 नवत्रिंशत्, 40 चत्वारिंशत्, 41 एकचत्वारिंशत्, 42 द्विचत्वारिंशत्, 43 त्रिचत्वारिंशत्, 44 चतुश्चत्वारिंशत्, 45 पंचचत्वारिंशत्, 46 षट्चत्वारिंशत्, 47 सप्तचत्वारिंशत्, 48 अष्टचत्वारिंशत्, 49 नवचत्वारिंशत्, 50 पंचाशत्. भाषाभ्यासः, रटनाभ्यासः 1 ते 50 सरळ क्रमेन. क्रीडा. आता यामध्ये क्रीडा काय दिलेली आहे, तर त्या आधी कृती त्यांनी दिलेली आहे. 1 ते 50 सरळ क्रमाने म्हणायचे आहे. तुम्ही माझ्याबरोबर म्हटलेलेच असणार आहात, याबद्दल शाब्बास. आता या ठिकाणी क्रीडा दिलेली आहे. काय सांगितलेली आहे क्रीडामध्ये, तर 50 पासून उलट्या क्रमाने संख्या म्हणण्याचा सराव करायचा आहे. म्हणजेच काय, 50, नवचत्वारिंशत्, अष्टचत्वारिंशत् अशा प्रकारे उलट्या क्रमाने म्हणण्याचा सराव करायचा आहे. त्यामुळे आपले काय या संख्या ज्या आहेत ते व्यवस्थितपणे पाठ होतील. दुसरं काय आहे, एकश्वासेनं यावदधिकम संख्या रटणं. एका श्वासातच म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे, मध्ये अडखळायचं नाही आहे. तिसरी किती गमतीशीर क्रीडा दिली त्यांनी, ओम क्रीडा. छात्राः 1 ते 50 संख्या एकैकशः वदन्ति. तन्मध्ये 5 संख्यायाः गुणकस्थाने ओम इति वदन्ति. यथा 1 2 3 4 ओम, 6 7 8 9 ओम, 11 12 13 14 ओम असं म्हणायचं आहे. 5चा पाढा तर आपल्याला येतच, खूपच सोपा आहे आणि आवडीचा आहे.
त्यामुळे तो तर नक्कीच लक्षात राहिलेला आहे सगळ्यांच्या. त्यामुळे 1 2 3 4 आपण जेव्हा म्हणणार आहोत, 5चा क्रमांक आला, 5 10 15 20 25 असे आले की त्यामध्ये ते संख्या न उच्चारता आपल्याला तिथं फक्त ओम म्हणायचं आहे. त्यानंतर पुढे काय दिलेले आहे, अक्षरे हे, अणके हे वा संख्या हा लिखत. म्हणजेच काय तर 5. तर 5ला काय म्हणतात, पंच. दुसरं काय आहे 23. त्रयोविंशतिः 37. सप्तत्रिंशत 2. द्वे. 5वं काय आहे 45. पंचरात्वारिंशत 16. षोडश. दुसरा प्रश्न काय आहे, योग्य उत्तरम अक्षरे हे लिखित. म्हणजे उत्तर म्हणून ज्या संख्या आहेत त्या शब्दरूपात लिहायच्या आहेत. संवत्सरस्य कति मासाः. उत्तर आहे संवत्सरस्य 12 मासाः भवन्ति. गीतायाः 18 अध्यायाः सन्ति. पाण्डवाः 50. भोजने 6 रसाः विद्यन्ते. इंद्रचापस्य 7 वर्णाः सन्ति. गायत नंदत. तुमच्या आवडीचं आलेले आहे इथे. गाणे म्हणा आणि आनंदी व्हा. चला तर मग आपण एकदम तालासुरात म्हणूया. गायत नंदत. एकम द्वे त्रीणि इह पुष्पाणि चत्वारि पंचभयं विमुच्य षड सप्त अष्ट अप्सरदुष्ट नवदश उपविश वद लिख पटहस. किती मस्त आहे कविता ही. कोणी लिहिली आहे बरं, सांगा बरं. ओरोबिंदो आश्रम सांद्रमुद्री कातह. याचा अर्थ काय आहे, 1 2 3 अशी येथे 3 फुले आहेत. 4 5 भीती सोड. 6 7 8 दूर हो दुष्टा. 9 10 खाली बस. बोल, लिही, वाच आणि हस. त्रिणी आणि पुष्पाणी, पंच आणि मुच्च, अष्ट आणि दुष्ट या यमकांमुळे लक्षात राहण्यासाठी सोपे वाटेल असे हे गाणे 1 2 बकेट माय शू या इंग्लिश कवितेसारखेच वाटेल. श्रवणाभ्यासः. वाचनम, श्रवणम, अनुवाचनम, अवबोधनम. म्हणजे वाचा, ऐका, पुन्हा वाचा आणि समजून घ्या. कृती. शिक्षकः कथां पठति, छात्राः अनुपठन्ति. शिक्षकः अपरिचित शब्दानां अर्थं वदति. शिक्षकांनी ही गोष्ट वाचून दाखवायची आहे, मुलांनी ती समजून घ्यायची आहे आणि परत वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. जे अवघड शब्द आहे, जे आपल्याला परिचिताची नाही आहे, त्याचा अर्थ शिक्षक सांगणार आहे, असं या मागील अर्थ आहे. आता खाली चित्र दिसतंय तुम्हाला बघा. एक लबाड कोल्हा आहे आणि बगळा आहे. तर त्याच्यावरनं तुम्ही भूतकाळात जाताल आणि त्यावरनं तुमच्या लक्षात येईल की ही गोष्ट आपण लहानपणी शिकलेली आहे. हो बरोबर आहे, पण ती आपण मराठीत शिकलेली आहे. ती जी सोपी गोष्ट आहे ती आपण आता संस्कृतमध्ये बघणार आहोत. आता यासाठी मी पहिले तुम्हाला संस्कृतमध्ये ही गोष्ट कशी वाचायची ती दाखवणार आहे आणि नंतर याचा मी अर्थ तुम्हाला समजून सांगणार आहे. तर गोष्टीचं नाव काय आहे, शठम प्रति शाष्टम. म्हणजे काय, लबाडाशी लबाडी. चला आता आपण संस्कृतमध्ये ही गोष्ट वाचूया. माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा ही गोष्ट वाचण्याचा सराव करा. बकस्य शृगालस्य च मित्रता अस्ति. एकदा शृगालः बकं भोजनार्थं स्वगृहम् अयेति. शृगालः स्थालिकायां पायसं परिवेशयति. बकस्य चञ्चुः दीर्घा अस्ति. स्थालिकायां परिवेशितं पायसं बकः खादितुं न शक्नोति. शृगालः तस्य उपहासं करोति. पुनः कदाचित् बकः शृगालं भोजनार्थं स्वगृहम् आयेति. तदा सः गलन्तिकायां पायसं परिवेशयति. गलन्तिकायां परिवेशितं पायसं शृगालः खादितुं न शक्नोति. बकः तस्य उपहासं करोति. शृगालः अवगच्छति मम पूर्वकृतस्य एतत् फलम् इति. सः
मित्रस्य क्षमां प्रार्थयते तयोः मैत्री दृढा भवती. आता याचा अर्थ काय आहे? एक बगळा आणि एक कोल्हा यांची मैत्री होती. एकदा कोल्हा बगळ्याला आपल्या घरी जेवायला बोलवतो. कोल्हा पसरट थाळीत खीर वाढतो. बगळ्याची चोच लांब असते. थाळीमध्ये वाढलेली खीर बगळा खाऊ शकत नाही. कोल्हा त्याचा उपहास करतो. नंतर एकदा बगळा कोल्ह्याला आपल्या घरी जेवायला बोलवतो. तेव्हा तो एका चंबूत खीर वाढतो. चंबूत वाढलेली खीर कोल्हा काही खाऊ शकत नाही. मग बगळा त्याचा उपहास करतो. मग कोल्ह्याची गोष्ट ही लक्षात येते की अरे, आपण तर पूर्वी केलेल्या कृत्याचे हे फळ आहे. तो मित्राची लगेच माफी मागतो. त्या दोघांची मैत्री अधिक घट्ट होत जाते. असा या गोष्टीचा भावार्थ आहे. पुढं परत कृती दिलेली आहे. कृती ही शिक्षकः कथां कथयति छात्राः शृण्वन्ति अवगच्छन्ति माध्यमभाषया पुनः वदन्ति. चित्र पाहून तुमच्या एक गोष्ट लगेच लक्षात येईल की ही गोष्ट आपण लहानपणीच पाहिलेली आहे, ऐकलेली आहे. ही आहे लाकूड तोड्याची गोष्ट. तर आता ही गोष्ट संस्कृतमध्ये कशी आहे ती आपण पाहूया. सत्यप्रिय काष्टिक. आता काष्टिक म्हणजे लाकूड तोड्या. एक काष्टिक काष्ठछेदनार्थं वनं गच्छति. अनवधानात् तस्य हस्तात् कुठारः जले पतति. सः चिन्ताकुलः भवति. तदा तत्र देवः आगच्छति. देवः जले मज्जति. सुवर्णकुठारं गृहीत्वा बहिः आगच्छति. सः वदति, अपि एषः तव कुठारः? काष्टिकः वदति, न, एषः मम कुठारः. तदनन्तरं देवः रौप्यकुठारं दर्शयति. काष्टिकः तदपि न स्वीकरोति. अन्ते देवः लोहकुठारम् आनयति. काष्टिकः वदति, आम्, एषः एव मम कुठारः. प्रसन्नः देवः तस्मै सर्वान् कुठारान् यच्छति. अहो, काष्टिकस्य निस्पृहता सत्यप्रियता च. आता याचा सरळ अर्थ काय आहे? एक लाकूड तोड्या जंगलामध्ये लाकडे तोडण्यासाठी जातो. लक्ष नसल्याने त्याच्या हातून ती कुऱ्हाड पाण्यात पडते. त्याला फार चिंता वाटायला लागते. तेव्हा तेथे देव येतो. देव पाण्यात बुडी मारतो आणि सोन्याची कुऱ्हाड घेऊनच बाहेर येतो. तो म्हणतो, ही तुझी कुऱ्हाड आहे का? लाकूड तोड्या म्हणतो, नाही, ही माझी कुऱ्हाड नाही. त्यानंतर देव चांदीची कुऱ्हाड त्याला दाखवतो. लाकूड तोड्या म्हणतो, नाही, ती देखील घेत नाही, ती सुद्धा माझी नाही आहे. शेवटी देव लोखंडाची कुऱ्हाड आणतो. लाकूड तोड्या लगेच म्हणतो, हो, हीच आहे माझी कुऱ्हाड. प्रसन्न झालेला देव त्याला सर्व कुऱ्हाडी देऊन टाकतो. खरोखरच लाकूड तोड्याची केवढी ही निस्पृहता आणि सत्यप्रियता.